पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र न्यूज। गडचिरोली जिल्ह्यातील शिरोंचा ग्रामीण रुग्णालयात आयोजित मोफत हृदय तपासणी शिबिरात आलेल्या रंगय्यापल्ली येथील 5 वर्षीय श्रावणी चेनुरी याला इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेची निपक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी सिरोंचा तालुका पत्रकार संघटनेने केली आहे। संबंधित इंजेक्शनचं नाव, बॅच क्रमांक, मात्रा, उपचार नोंदी तसेच रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। प्रकरणाची स्वतंत्र समिती मार्फत चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच मृत मुलीच्या कुटुंबियांना शासन नियमानुसार मदत व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे। 15 दिवसात न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही पत्रकार संघटनेने दिला आहे। पीबीएन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मुरलीधर माणगवणी, सिरोंचा। जुलै 4 तारीख रोजी रंगायपल्ली येथील मुलगा श्रावणी चेन्नुरी यांचे वय 5 वर्ष, त्यांना हृदय तपासणीसाठी गडचिरोली येथे मोफत शिबिरात त्यांना घेऊन जात असताना एका दिवशी अगोदर 3 तारखेला ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे बोलवण्यात आले आणि त्या दिवशी रात्रीच्या वेळी इथं कार्यरत असलेल्या MBBS डॉक्टर आणि इतर सिस्टर लोकांनी त्यांना कोणते इंजेक्शन दिले माहीत नाही, ते त्यांचे दुर्दैव त्याच वेळी अचानक त्यांचे दुर्दैव जागीच मृत्यू झाला। या प्रकरण होऊन 1 ते 1.5 महिना होत आहे, तर आजपर्यंत याची कुठेही चौकशी केली नाही आणि कारवाई पण केली नाही। त्याकरिता त्या बाधित कुटुंबियांनी आज आमच्याकडे आल्याने पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष सागर मुलकला, मी आणि माझे सहकारी सर्व पत्रकार बांधवांनी येऊन त्या बाधित कुटुंबियांना घेऊन आज वैद्यकीय अधीक्षक साहेब यांच्याशी आम्ही भेट घेतली आणि या विषयावर सविस्तर माहिती आम्ही घेऊन आम्ही आज निवेदन देण्यात आले। पुढील येत्या 15 दिवसात या प्रकरणाची चौकशी करून त्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावी, अन्यथा आम्ही 15 दिवसानंतर त्या बाधित कुटुंबाने, गावातील लोकांना आणि आमचे सर्व पत्रकार बांधवांनी मिळून इथे आम्ही तीव्र आंदोलन करून आमचे बातमी प्रसारित करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि त्या बाधित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि आज पत्रकार मीडियासमोर आम्ही बोलत आहे। धन्यवाद।